सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे व नगरसेवक पदाच्या उमेदवारांना पालकमंत्री नितेश राणे यांनी बूथवर भेट देत शुभेच्छा दिल्या। कणकवली शहरातील विविध बूथवर भेट देत पालकमंत्री नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र देत सतर्क राहण्याची सूचना केल्या। यावेळी भाजपा उमेदवार समीर नलावडे काय म्हणाले ते पाहूया। आज निवडणूक चालू आहे आणि अतिशय चांगलं वातावरण आहे। तुम्ही जर पाहिलात तर मतदारांमध्ये उत्साह आहे आणि जो विकास राणे साहेबांच्या माध्यमातून आपण केला आहे त्या विकासासाठी लोक मतदार बाहेर पडलेले आहेत, कारण त्यांना आणखी भविष्यात विकास पाहिजे। पालकमंत्र्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून ही लोक आपली कणकवली शहरातील जनता बाहेर पडलेली आहे। त्याच्यामुळे जास्तीचं मतदान या माझ्या नगराध्यक्षासह 17 नगरसेवकांना होईल आणि कणकवली नगरपंचायतीवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल। गेल्या काही दिवसात जो प्रचार केला आहे त्यामुळे तुम्हाला किती मताधिक्य मिळेल आणि किती उमेदवार निवडून येतील अशी चित्र आता मी तुम्हाला मागच्या वेळीच सांगितलं होतं की नगराध्यक्षासहित 17च्या 17 नगरसेवक निवडून येतील। मताधिक्याचं मी तुम्हाला मागच्या वेळी बोललो होतो की नगराध्यक्ष म्हणून मला कमीत कमी 5000 मतं पडतील आणि 5000 क्रॉस करून मी पुढे जाणार आहे। त्याच्यामुळे 5000च्या पुढे मला मतदान होईल आणि नगरसेवक माझे सुद्धा चांगल्या मताधिक्याने निवडून येतील। तुमच्या विरोधी उमेदवार आहेत संदेश पारकर, ते आरोप करत आहेत की भ्रष्टाचाराच्या विरोधात मतदान करा, भयमुक्तसाठी मतदान करा। तुमचं काय म्हणणं? आयुष्यच भ्रष्टाचारात गेलं आहे आणि ते काय करतात, निवडणूक आली की हे ना भ्रष्टाचार, दहशतवाद हे काही मुद्दे आहेत त्यांचे, तेवढेच त्यांना माहिती आहेत। प्रत्येक निवडणुकीला सांगतायत ते उमेदवार की माझी शेवटची निवडणूक। मला वाटतं शेवटची निवडणूक कदाचित ते नगरसेवकाची लढतील भविष्यात आणि शेवटची निवडणुकीला त्यांचा येईल। विरोधकांनी आरोप केला आहे की तुमच्याकडून धनशक्तीचा वापर झाला आहे, त्याचा परिणाम होईल का त्यांच्या आरोपात? त्यांनी काल 4-5 दिवसापासून वाटलेली धनशक्ती आम्ही उघड्या डोळ्यांनी बघितली आहे। कणकवली शहरातील जनतेने उघड्या डोळ्यांनी बघितले। पण कणकवली शहरामध्ये धनशक्तीचा जरी किती वापर झाला तरी सुजाण नागरिक आहेत, ते विकासावर मतदान करतात। त्याच्यामुळे आजपर्यंतची परंपरा आहे 2008 पासूनची की विकास हा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून जनतेने कायम विकासाला मतदान केलेलं आहे। समुद्रकिनारे, वळणावळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते। निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता। देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी AC नॉन AC रूम्स तुमच्या बजेटमध्ये उपलब्ध। संपर्क 917511 0202 942114 5424 8600 7307 00। मग कसला विचार करताय, येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।